नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात ती सुरुवातीची बातमी आहे। मुंबईमधली नुकताच महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावलेल्या बाला रफिकनं काल मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली। अतिशय सामान्य कुटुंबातून कुस्तीत यश मिळवलेल्या बालाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचं अभिनंदन केलं। मुंबईतल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणानं मित्राचीच हत्या केल्याची बाब उघड झालेली आहे। मोबाईल चोरल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली। मेट्रो पाठोपाठ रेल्वे परिसरात विकास कामांमुळे मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। पादचारी पूल आणि सरकते जिने अशी सगळी विकास कामं एकाच वेळी सुरू आहेत। मुंबई महापालिकेनं वरळी परिसरातल्या अनेक वर्षांपासूनच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला। जी दक्षिण विभागातल्या सेनापती बापट आणि ई मोझेस रस्त्यावरच्या रखांगी चौकातली अनेक पक्की बांधकामं जेसीबीनं पाडण्यात आली। भिवंडी निजामपूर पालिकेनं 13 वर्षांपूर्वी बांधलेल्या कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणासाठी 20 कोटींचा खर्चाचा ठराव महासभेत मांडण्यात आला। त्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उपमहापौर, भाजप गटनेते आणि विरोधी पक्षनेत्यांनी पालिका गेटवर धरणं आंदोलन केलं। उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 5 मधल्या कैलासनगर इथल्या कुर्ला कॅम्प रोडवर उघड्या असणाऱ्या गटारांमुळे सातत्यानं अपघात होत आहेत। जीव गेल्यानंतर आता प्रशासनाला जाग येणार का असा सवाल इकडचे संतप्त नागरिक विचारतात। क्रूज पार्ट्यांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सेवेत दाखल झालेल्या आंग्रिया क्रूज आणि क्वीन्स लाईनच्या 2 तरंगत्या उपहारगृहांवर खास पार्ट्या आयोजित करण्यात आल्या। केरळमधल्या शबरीमलाच्या धर्तीवरच नाशिकच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात तब्बल 1 लाख दिव्यांचं प्रज्वलन करण्यात आलं। अय्यप्पा स्वामी मंदिरात दरवर्षी मंडला उत्सवाचं आयोजन केलं जातं। गुजरातमधल्या अमरेली भागातला हा व्हिडिओ आपण बघतोय। गायीच्या वासराची शिकार करण्यासाठी तिथे सिंह आला होता, पण आसपासच्या लोकांना पाहून सिंह पळून गेलेला आहे।